कमळे, माझं डोकं चालायचंच बंद झालंय बघ. आईची तब्येत अजून नाजूक आहे ग. आपण तिला सगळं खरं सांगितल्यानंतर तिला धक्का बसला तर नाही, असं काही घडायला नको ग. डॉक्टरांनी बी सांगितलंय का त्यांना स्ट्रेस येईल असं काही बोलू नका. खरं मग आपण त्यासनी काहीच सांगू शकणार नाही. हे कुठवर रेटवत न्यायचंय आपण, हे चुकीचं आहे काका. कमळे, मला माहिती आहे ह्या सगळ्यात तू माझ्यामुळे अडकलीस. माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. मला माफ कर कमळे. मी इच्छा असून पण काही करू शकत नाहीये ग. काका, मुद्दाम मला त्रास होईल ह्याचा नाही. आजींना आपण फसवतोय त्याचं मला लय वाईट वाटतंय हो. अहो, एक वेळ मी सहन करू शकेन, खरं आजी या अवस्थेत नाही सहन करू शकणार. कमळे, म्हणूनच सांगतोय आईला आत्ता काही सांगायला नको. मी तुला वचन देतो की साखरपुड्याच्या आधी मी हे सगळं सॉर्ट करेन. प्रॉमिस. मी नयनताराला फोन करून येतो. हां, वाह, आता काय बाबा, ढगात लाइटिंग. कमळे 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 कमळे, लय लय अभिनंदन तुझं. आता काय बाबा, तू ऋषी सरांची बायको होणार म्हणजे तुला बी मॅडम म्हणायला लागणार. कमळे, लय लय अभिनंदन तुझं. ये धर तर 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 तर. कमळे, हे कमळे, अगं हे बघ, सगळं संपलंय. माझा आणि माझ्या नसून काहीच फायदा नाही झाला. मला माझा यश नाही मिळाला, तो पण कमीने जिंकला. कसं झालं? I lost my yश. I lost the love of my life. हे बळा, असं काही नाही, कळलं ना? आत्ताच फक्त त्यांचं बोलणं सुरू आहे. लग्न कुठे झालंय असं काही एक होणार नाही. मी तुला सांगते ना, नाही मी सांगते त्यांचं लग्न होणार नाही म्हणून. स्टॉप इट यार. आता तरी खोटं नको ना बोलू. किती खोटं बोलशील? काही नाही होणार आहे तुझ्याकडून. तू फक्त बोलते हे करेल ते करेल ते कर, पण काहीच नाही होत. आई, काय ग सतत एक डायलॉग मारत असतेस ना ग? कामिनीचा वार का घाव काय बडबडत असतेस ना? काय झालं सगळे फुसके तुझे घाव. शून्य करतेस, जे काही करतेस ना शून्य. तू गप्प बसतस जरा. ही रडते दिसते तुला? उगाच माझी मापा काढू नकोस तू. स्वतःला काही कळलं तरी जमलेलं नाहीये. एवढंच जर वाटत असेल ना तर त्याला जाऊन विचार. विचारणारच आहे मी त्याला. तुला काय वाटलं मी त्याला घाबरते? हा, स्वतःला काही जमलं नाही मला बोलते आणि त्याला हो ठसून विचारणार आहे. जा विचारूनच राहणार आहे. आलेच. हां, हॅलो नयनतारा, तुम्ही पुढच्या तयारीला सुरुवात करा. कमळीचा होकार आहे. मला माहिती होतं, ज्याप्रमाणे मी अन्नपूर्णा ताईंचा शब्द नाही मोडू शकत ना, त्याचप्रमाणे कमळी सुद्धा तो मोडणार नाही. मला खात्री होती. पण ऋषीचं काय? म्हणजे त्याला हे लग्न मान्य आहे ना? अरे ऑफकोर्स, मान्य नसायला काय झालं. राजन, काळजी करू नका, सगळे तयारीला लागा. बाय. ऋषी, चल खाली. काय लांब. मॅडम मॅडम, इतकी आनंदाची बातमी आहे. हे बघा ना, ह्याचा चेहरा बघा, किती कन्फ्युजन आहे चेहऱ्यावर. काय असेल याचं कन्फ्युजन? तुमच्याकडे आहे का काही उत्तर? याला काय कन्फ्युजन आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि माझ्याकडे त्याचं सोल्युशन सुद्धा आहे. अरे म्हणून तर बोलवलं तुम्हाला इकडे. क्या बात आहे. मग सांगून टाका ना काय आहे ते उत्तर, म्हणजे लगेच मी बँड बाजा घेऊनच येतो. घेऊन ये बँड बाजा घेऊन ये. ऋषी ऐक, मी आणि अन्नपूर्णाताईंनी तुझं आणि कमळीचं लग्न आधीच ठरवलं होतं. हा, कमळीला विचारलं नव्हतं, पण आता तिला विचारलेलं आहे आणि कमळीने होकार कळवलाय. काय आई, खरं सांगतेस? ओ गॉड, म्हणजे मला खूप शॉपिंग करावी लागेल. मी आत्ताच लिस्ट बनवायला स्टार्ट करते. अगं ए, एक मिनिट.
आई तू खरं बोलतेस ना? अरे हो, आत्ताच राजनशी फोनवर बोलणं झालं आणि त्यांनीच मला सांगितलं कमळी लग्नाला तयार आहे. हां, आता तुझी हरकत असेल तर तसं कळव, म्हणजे मी बोलते कमळीशी. नाही, काहीच हरकत नाहीये, काहीच हरकत घ्यायची नाही. हाँ और कुछ एतराज है क्या? नाहीये. सतीश, ऐका ना, रोहितला कॉल करून सांगा, त्याला म्हणावं आपल्या ऋषीचं लग्न ठरलंय, तर राधिकाकडे जा आणि तिला माहेरून जाऊन घेऊन ये. लग्न कार्य, घरातली मोठी सून घरात हवी. हो हो हवीच. मी करतो फोन त्यात. मी पण गुरुजींना कॉल करून विचारते काय झालं, तारीख ठरली की नाही. हो हो. राजन काय मूर्खपणा चालवलाय हा? का तुम्ही आमच्याशी असे वागताय? इतकं काय वाईट केलं आम्ही तुमचं? रागिणी जरा शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय ते. तुला तर माझ्याशी कधी लग्न करायचं नव्हतं, एक फॉर्मॅलिटी म्हणून माझ्याशी लग्न केलंस. तुझं प्रेम तर कधीच नव्हतं माझ्यावर, पण आपल्या मुलीवर. अरे तिचं मन तर तुला कळतं ना रे. अरे राजन, आपल्याला एक मुलगी आहे अनिका राजन महाजन, की विसरलास? की सगळीकडे फक्त कमळीच दिसते, कमळी कमळी कमळी. रागिणी जरा स्पष्ट बोलशील का, म्हणजे मला सुद्धा समजेल. ठीक आहे, स्पष्टच बोलते. अनिकाचं ऋषीवर प्रेम आहे हे तुला माहिती होतं ना? तिला ऋषीशी लग्न करायचं हे सुद्धा तुला माहिती होतं, तरीही तू त्या गावंढळ गावच्या मुलीमध्ये का घेऊन आलास? अरे ती मुलगी आपली आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, तरी तिला आपल्या घरात घेऊन आलायस. ही दळभद्री कार्टी आहे ती. रागिणी तोंड सांभाळून बोला. उगाच माझ्यावर ओरडू नकोस हा. तुला माहिती आपल्या मुलीने आज काय केलंय? तुला कल्पना आहे तिने काय केलंय? अरे तिने बाथटब मध्ये स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय आज. काय? हो. मी असू दे, तिची काळजी असल्याचा ड्रामा करणं बंद कर. रागिणी तू वेडी आहेस का जरा? मला बघू दे ती आता कशी येते. काही गरज नाही, ती बरी आहे. आणि जर तिची खरंच इतकी काळजी असेल ना तर आईंकडे जा. आईंना जाऊन सांग की कमळीचं लग्न नाही तर अनिकाचं लग्न ऋषीशी लावा, प्लीज. रागिणी आता ते शक्य नाही. अरे काय शक्य नाहीये राजन? तुला हे करावंच लागेल, कळलं? अरे तुला माझी शपथ आहे, तुला हे लग्न मोडावं लागेल. हे बघ, मी तुला एकदाच सांगते, अनिका आणि ऋषीचं लग्न व्हायलाच हवं, नाहीतर अनिकाच्या आधी मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. रागिणी हा निर्णय माझा नाही आहे. हा निर्णय आता नाही बदलणार, कारण हा निर्णय आईने घेतलाय. मी नयनताराला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नयनतारा अनिकाचा स्वीकार नाही करणार. कारण तुम्ही प्राजक्ताच्या बाबतीत काय केलं होतं आठवतंय ना? नयनताराच काय, जगातली कुठलीही बाई एवढं सगळं घडल्यानंतर आपल्या मुलाचं लग्न अनिकाशी कधीच लावणार नाही. आता तू काही म्हण, अनिका आणि ऋषीचं लग्न होणार.